मुख्यमंत्री, पर्यटन मंत्री, राज्यसभेचे खासदार आणि कुडचडेचे आमदार एक डेलिगेशन घेऊन दिल्ली संरक्षण मंत्र्याक मेळ्ळे. दाबोळी विमानतळ नेव्ही बरोबर विलिनीकरण करिनासतना लोकांक लागून सदांच चालूच दवरचो असो निर्णय घेतलो. पळयात हो खासा रिपोर्ट. गोयचे पर्यटन मळार प्रगती गोयचे दोनूय विमानतळाची गरज आसा हे कळून येता. जर दाबोळी विमानतळ पुरायपणान नेव्हीक दिलो जाल्यार लोकांक प्रवास करपाक खूप त्रास आणि खूप वेळाचो इबाड जातलो. ते भायर दोनूय विमानतळ आपापले पावंड्यार स्वतंत्रपणान चलपाक सशक्त आसात संबंधितांचे म्हणणे. मेन म्हणजे आज आम्ही डेलिगेशन लेड बाय मी हांव आमचो ट्रान्सपोर्ट मिनिस्टर माविन गुदिन्हो, आमचे राज्यसभेचो खासदार सदानंद तानवडे आणि आमदार दिनेश काब्राल हे चौगूय जाण स्पेशली फाटल्या असेंब्लीन सुद्धा लोकांच्या मनात एक भय असता, लोकांच्याच न्ही आमदारांच्याय मनात भय असता आणि अगेन अपोजिशन्स परत परत उलयतात की दाबोलीम एअरपोर्ट शटडाऊन जातलो, नेव्ही टेक ओव्हर करतली, नेव्हीक जाय म्हणून पर्सनली आम्ही चारूय जणांचे डेलिगेशन्स डिफेन्स मिनिस्टराक मेळ्ळे आणि डिफेन्स मिनिस्टराक हांवें माविनान क्लियर कट एक्सप्लेन केलें की ह्याची गरज दाबोलीम एअरपोर्टाची गरज ही गोंया खातीर कितली आसा आणि कशा पद्दतीन दोन्ही एअरपोर्ट जे आसा हे टुरिझम गोंयांतले वाडोवपाक शकता आणि दोन्ही एअरपोर्ट जर असले जाल्यारूच गोंयांतले आनीक टुरिझम हे खूप मोठ्या प्रमाणात वाडटले. हे क्लियर कट एक्सप्लेन केलें. तर आणि त्यांच्यानी बी आमकां एश्युअर्ड केला की आम्ही केन्नाच नेव्ही जी आसा पळय न्ही ही दाबोलीम एअरपोर्ट टेक ओव्हर करची ना आणि आत्ताच्या घडीक तरी आमकां खंयच्याच पद्दतीन नेव्हीन दाबोलीम एअरपोर्ट हो टेक ओव्हर केल्लो नाका. वी वील शेअर दीस एअरपोर्ट विथ पब्लीक. आता सिव्हिलियनाच्या बरोबर आसा त्या पद्दतीन आमी तो एअरपोर्ट हो कंटिन्यू उरतलो परमनंटली फॉर द सिव्हिलियन हे तेंच्यांनी एश्युअर केला. आम्ही तांकां यादूय करून दिले की दर इज अ कॅबिनेट डिसिजन विच इज टेकन दीस एअरपोर्ट वील बी ऑलवेज बी रिमेन फॉर द सिव्हिलियन. ताका लागून परत एक विधानसभेंतल्यान विशय काढून लोकांच्या मदीं कन्फ्युजन क्रिएट करपाचें काम हे सदोदीत अपोजिशन्स करता. आज म्हाका दिसता आनीक क्लियर जालें. ओके, ज्या निमित्तान दाबोलीम एअरपोर्ट जो आसा हो सिव्हिलियना खातीर परमनंटली उरतलो. आमकां मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि दाबोलीम इंटरनॅशनल एअरपोर्ट हे दोन्ही एअरपोर्ट जे आसा पळय हे परमनंटली गोंया खातीर गरज आसा आणि इन फ्युचर हे दोन्ही एअरपोर्ट जे आसा गोंया खातीर उरतले. Dabolim Airport is the most important airport as far as tourism is concerned. Under no circumstances you should have more flights shifting from there and going to Mopa, as well as facing closure. हे भाशेन जायत रावल्यार मागीर क्लोजर जावपाक शकता न्हू. तेणें सांगलां असले कांयच प्रपोजल ना. इट इज वन ऑफ द प्रेस्टिजियस एअरपोर्ट ऑफ एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि आपण आनीक इनिशिएटिव्ह घेऊन बाकीचे कोण कितें आहा ते आपण फुल गोवा हेल्प करता आणि तुमच्या डिमांड प्रमाणे हो एअरपोर्ट उरतलो. आता आमी परत तेका मेळपाचे आसा. आय विल गेट ऑल द रेलिव्हंट पेपर्स in the past also whatever are there including the union cabinet decision which was there. हे कित्याक दिवपा पडटा की GMR being a private entity they are lobbying a lot. There is no politics involved here. It is commercial interest. But we told him this should never be allowed because if this happens it will be against tourism in Goa. It will be against people of South Goa. That should never be a thing, north versus south. आमकां दोन्ही एअरपोर्ट जाय. Goa as the preferred destination can easily sustain both airports, whether North Goa Manohar International Airport, whether South Goa Dabolim International Airport. Both airports can sustain themselves very healthily. There are enough flights coming. गोवा 365 खातीर हिरू महाले आणि अरुण नाईक.